सर्वांना नमस्कार. आजपासून आपल्या चॅनलवर एक नवीन कथा सुरू होत आहे, बहरय प्रेम. आशा आहे तुम्हाला ही कथा आवडेल आणि तुम्ही याला सुद्धा गौरी आणि शिवच्या कथेसारखंच प्रेम द्याल. सुरुवात करू. आज खूप वर्षांनी वसंतराव आपल्या गावी आपल्या जिगरी मित्राला भेटायला निघाले होते. त्यांच्या चेहऱ्यावर आज कितीतरी वर्षांनी आपल्या गावी जाण्याचा आनंद दिसत होता. 4-5 तासांचा प्रवास करून त्यांची गाडी त्यांच्या जन्मभूमी कोल्हापूरमध्ये पोहोचली. इकडे कोल्हापूरच्या देवीच्या मंदिरात आज फार गर्दी जमली होती आणि त्यात ती आपल्या बालमैत्रिणीबरोबर हातात आरतीचे ताट घेऊन जात होती. ताई, मला जेवण दे ना ग. 2 दिवसांपासून काही नाही खाल्लं आहे. खूप भूक लागली आहे. एका छोट्या मुलाचा आवाज तिच्या कानी पडला. तसं तिचं लक्ष त्या छोट्या मुलाकडे गेलं. साधारण 4-5 वर्षाचा तो मुलगा. अंगावर मळकट कपडे, केस विस्कटलेले आणि अनवाणी पायाने त्या भर उन्हात तिच्या समोर हात करून उभा होता. चेहऱ्यावर निरागसता अशी की कुणीही भारावून जाईल, पण त्याच्या त्या कपड्यांच्या येणाऱ्या घाण वासामुळे कुणीही त्याच्याकडे बघत सुद्धा नव्हते. तर त्याला खायला देणार कुठून? बिचाऱ्या, एवढ्या माणसांच्या गर्दीत सुद्धा एकटा होता आणि आईच्या मंदिरात असून सुद्धा उपाशी होता. तिने त्याच्यासमोर गुडघ्यावर बसली. तिने मायेने त्याच्या चेहऱ्यावर हात फिरवला आणि आपल्या हातात असलेल्या आरतीच्या ताटाकडे एक वेळ पाहिलं, जिथे प्रसादाचा शिरा आणि पेढे होते. तिने समोर पाहिलं तर आता तो मुलगा त्या शिऱ्या आणि पेढ्यांना बघून आपल्या ओठांवरून आपली जीभ फिरवत होता. डोळ्यात त्या पदार्थांना बघून एक चमक आली होती आणि पोटाची भूक वर तोंड काढत होती. पण चेहऱ्यावर मात्र भीतीचे सावट होते, कारण आतापर्यंत कितीतरी जणांनी त्याला दटावून हाकलून लावले होते. यावेळी सुद्धा तेच होणार म्हणून ते लेकरू घाबरले होतं. तिने त्याच्या मनातली भीती ओळखली आणि त्याला एक स्माईल दिली. तसं त्या मुलाच्या चेहऱ्यावर सुद्धा एक हलकं भित्र हसू पसरलं. तिने आपल्या आजूबाजूला एक नजर टाकली. तिथे जवळच एक ओटा होता. ती त्या मुलाचा हात धरून त्या ओट्यावर बसली आणि त्याला प्रसादाचा शिरा आणि पेढे प्रेमाने भरवू लागली. येणारे जाणारे सगळेच तिच्यावर आणि त्या मुलावर एक नजर टाकून पुढे जायचे. पण तिला कशाचीच पर्वा नव्हती. अगं, काय करतेस? देवीला आणलेला सगळा प्रसाद याला दिलास, आता देवीला काय देशील? तिच्या सोबत असणारी तिची मैत्रीण बोलली. तसं तिने मैत्रिणीला वळून पाहिलं, जी आता तिला आणि त्या मुलाला आश्चर्याने बघत उभी होती. तर त्या मुलीचा तसा आवाज ऐकून त्या छोट्या मुलाचे खाणारे हात थांबले आणि तो त्या मुलीला निरागसतेने बघू लागला. शालू, अगं, कोण म्हणते मी देवीला नैवेद्य दिला नाही? ती मुलगी अजूनही शांतपणे बोलली. तशी शालू तिला न समजून बघू लागली. अगं, या छोटूला बघ, तुला याच्यात देवी आई दिसत नाही? अगं, त्या गाभाऱ्यात जशी तिची प्रतिमा आहे ना, अगदी निरागस तसा हा छोटू दिसतो, एकदम निरागस. मग याला दिला काय आणि तिला दिला काय? पावला तर तो तिलाच ना. ती मुलगी त्या मुलाच्या केसांवरून प्रेमाने हात फिरवत बोलली. तसं शालूला तिचे म्हणणे पटले
आणि तिने होकारमध्ये मान हलवली. आणि फक्त मान हलवलीच नाही, तर आपला प्रसाद सुद्धा त्या मुलाला दिला. त्या मुलाने सुद्धा आज पोटभर प्रसाद खाल्ला. नंतर शालूने जाऊन जवळच असलेल्या दुकानातून एक पाण्याची बॉटल विकत घेतली आणि त्या छोट्या मुलाला दिली. पोटभर खाऊन आणि पाणी पिऊन तो छोटा मुलगा तृप्त झाला. आता त्याच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद दिसत होता, जणू त्याची भूक मिटल्याचा आनंद असावा. आणि तो मुलगा सरळ त्या दोघींच्या पायात पडून त्यांना नमस्कार घालून निघून गेला. मग आता काय करायचं? पूजा की शालू बोलणारच की? पूजा तर झाली, आता असंच दर्शन घेऊ. इतक्या जवळ येऊन देवीला पाठ कशी दाखवायची, बरोबर ना? ती मुलगी म्हणाली. तू कधी चुकतेस वय? शालू बोलली. आणि मग दोघीही मैत्रिणी मंदिराच्या जवळ गेल्या. इतका वेळ त्या दोघींचं, खास करून त्या मुलीचे वागणं वसंतराव आपल्या गाडीत बघत होते. आणि तिची ती सेवाभाव वृत्ती त्यांना भावून गेली. पण आता त्यांना उशीर होत होता. शिवाय दर्शनासाठी रांगही खूप मोठी होती. म्हणून त्यांनी तिथूनच देवीला हात जोडला आणि निघाले. थोड्याच वेळात त्यांची गाडी एका मोठ्या वाड्यासमोर थांबली. तसे आतून एक वृद्धस्थ व्यक्ती बाहेर आली. कसा आहेस वसंता, म्हणत ती वृद्ध व्यक्ती वसंतराव यांच्या जवळ गेली. मी ठीक आहे सदा, म्हणत वसंतराव सदाच्या गळ्यात पडले. चल आज चल, सगळे तुझी वाट बघत आहेत. तर हे आहेत सदाशिव देशमुख, वसंतराव पाटील यांचे मित्र. ते दोघेही आत आले. राघोजी, सुलोचना, अरे कुठे आहात? बघा वसंत आला सुद्धा, सदाशिव यांनी आवाज दिला. तसे 50च्या जवळचे पुरुष आणि 45 जवळ वय असलेल्या स्त्री बाहेर आली. वसंतराव यांना बघून दोघीही त्यांच्या पाया पडले. सुखी रहा, वसंतराव यांनी त्यांना आशीर्वाद दिला. त्यानंतर सदाशिव यांनी वसंतराव यांना सोफ्यावर बसायला सांगितले. वसंता, हा माझा मुलगा राघोजी आणि या सुनबाई सुलोचना. सुनबाई, अमित आणि राहुल कुठे आहे? बोलवा त्यांना. बाबा, ते राहुल सकाळी कॉलेजला गेला आहे आणि अमित तो गुडियाशिवाय खाली येणार नाही, तुम्हाला तर माहीतच आहे, सुलोचना म्हणाली. त्यावर सदाशिवराव थोडे मुस्करले. आणि गुडिया, ती कुठे आहे? बाबा, आज सोमवार आहे, मग ती कुठे असेल? सुलोचना थोडी स्माईल करत बोलली. अरे, आम्ही विसरूनच गेलो, ती तर मंदिरात गेली असेल ना, सदाशिवराव बोलले. त्यावर सुलोचना यांनी हसून होकार दिला. बरं सुनबाई, तुम्ही वसंतासाठी चाय नाश्त्याचं बघा, सदाशिवराव बोलले. तशी सुलोचना स्वयंपाक खोलीत गेल्या. वसंता, तुला थोडी वाट बघावी लागेल, कारण आमची गुडिया जवळ येत नाही तोपर्यंत अमित काही खाली येणार नाही. मग अमित आणि गुडियाला तू सोबतच भेटून घे, तोपर्यंत राहुल सुद्धा येईल, सदाशिवराव बोलले. त्यावर वसंतराव यांनी आपली मान खालीवर केली. तोपर्यंत सुलोचना सुद्धा चहा नाश्ता घेऊन आली आणि त्यांना दिला. बरं वसंता, आज असं कसं येणं केले? सदाशिवराव म्हणाले. का, मी येऊ शकत नाही? हे गाव माझं सुद्धा आहेच की, वसंतराव चहाचा घोट घेत बोलले. हो हो वसंता, हा गाव तुझाच आहे आणि आम्हाला फार अभिमान वाटतो. छोट्या गावातून जाऊन मुंबईसारख्या शहरात स्वतःची ओळख निर्माण करणे सोपं काम नाही. तुझ्याबद्दलच्या बातम्या पेपरात वाचून छाती अभिमानाने फुलते आमची, सदाशिवराव बोलले. तसे वसंतराव यांनी त्यांचा हात आपल्या हातात घेतला. बरं, ते सगळं सोड, आधी सांग,
तुझ्या घरी सगळे कसे आहेत? सदाशिवराव यांनी आपल्या डोळ्यात आलेले अभिमानाचे अश्रू पुसत बोलले. सगळे ठीक आहे सदा. मुलगा सगळा व्यवहार बघतो, मोठा नातू आहे, तो सुद्धा त्याला हातभार लावतोच. म्हणण्यापेक्षा नातूच सगळं बघतो आणि मुलगा त्याला हातभार लावतो. एक लहान नातू आहे, तो सध्या कॉलेजला आहे. ते बोलतच होते की आजोबा, एका मुलीचा गोड आवाज आला. तसा सदाशिवराव यांच्या ओठांवर स्माईल आली आणि त्या सगळ्यांनी तिकडे पाहिलं. पण तिला पाहून वसंतराव यांचे डोळेच मोठे झाले, कारण ही तीच मुलगी होती जी देवीच्या मंदिरात त्या मुलाला प्रसाद दिला होता. अरे गुडिया, ये बाळा, सदाशिवराव म्हणाले. तशी गुडिया त्यांच्या जवळ जाऊ लागली, पण समोर वसंतराव यांना बघून थांबली. गुडिया, हे माझे मित्र वसंतराव पाटील, सदाशिव बोलले. तशी गुडिया जाऊन त्यांच्या पाया पडली. आणि वसंता, ही माझी नात वेदांतिका. सदाशिवराव बोलले तसे वसंतराव वेदांतिकाला बघू लागले. 5 फूट उंच, दुधासारखा गोरा रंग, वेदाक चेहरा, लांब काळे केस, लांब मोठ्या पापण्या, गुलाबी ओठ, निळे निळे डोळे, एखाद्या अप्सरेसारखी अशी. पण जितकी सुंदर तितकीच सभ्य शालीनता तिच्या चेहऱ्यावर झळकत होती. एक वेळ स्वतः वसंतराव तिच्या चेहऱ्यावर हरवूनच गेले होते. छोटी आई, बाबा, दादा कुठे आहे? वेदांतिका राघोजी आणि सुलोचना यांना बोलली आणि त्यांना बघू लागली. बाळा, तुझा दादा त्याच्या खोलीत आहे, सुलोचना म्हणाली. तशी वेदांतिका आजोबा आलोच बोलून पायऱ्यांकडे धावली. वेदू बाळा हळू, राघोजी बोलले. तसं वेदांतिकाने त्यांना वळून पाहिलं आणि हलकं स्मित करत वर गेली. सदा, ही वेदांतिका म्हणजे? वसंतराव बोलून गप्प बसले. हो वसंता, माझ्या जयेंद्रची एकुलती एक निशाणी. सुलोचना आणि राघोजी यांनी तिला इतकं प्रेम दिलं की वाटतच नाही की ती अनाथ. सदाशिवराव काही बोलणारच की आमची गुडिया अनाथ नाही आजोबा, राहुल आत येत बोलला. यावेळी त्याच्या डोळ्यात फार राग दिसत होता, कारण ही तसेच होते. वेदांतिकाला कुणीही बिना आईबापाची किंवा मग अनाथ म्हटलेलं दोघाही भावांना खपायचं नाही. आमची गुडिया अनाथ नाही आजोबा. मी, दादा, आई, बाबा आम्ही सगळेच तिचे आहोत आणि ती आमची, फक्त आमची, राहुल बोलला. अरे हो आगीच्या बंबा, शांत हो. आणि माझ्या म्हणण्याचा तो अर्थ नव्हता. आणि याला भेट, हा माझा मित्र वसंतराव पाटील. सदाशिवराव राहुलला बघत बोल. तसा आता कुठे राहुल शांत झाला आणि त्याचं लक्ष समोर बसलेल्या वसंतराव यांच्यावर गेले. तसा तो त्यांच्या पायात वाकला आणि आलोच बोलून खोलीत गेला. सदा, अरे ऐक ना, मला तुझ्याकडून काहीतरी हवं आहे. प्लीज, नाही नको म्हणूस. हवं तर याला माझी शेवटची इच्छा समज. वसंतराव सदाशिव यांच्या पुढे हात जोडून बोलले. अरे असं का करतोस वसंता? आणि हे हात वगैरे का जोडतो आहेस? ते आधी खाली कर आणि बिंदास मागणे तुला जे हवं ते. जर माझ्यात असेल तर तुझ्यासाठी जीव सुद्धा देईल हा सदा. सदाशिव वसंतराव यांचे हात खाली घेत बोलले. खरं तर असंच काही समज सदा. मला तुझा जीवच हवा आहे. तुझ्या काळजाचा तुकडा वेदांतिका मला हवी आहे, माझ्या अभिसाठी. वसंतराव हात जोडून बोलले. तसे राघोजी, सदाशिव आणि सुलोचना स्तब्ध त्यांना होऊन बघतच राहिले. अरे हे काय बोलतोस वसंता? ते कुठे आणि मी कुठे? मग माझी नात तुझ्या घरी कशी? म्हणजे तू मुंबईचा एवढा मोठा बिझनेसमॅन आणि मी साधा एक शेतकरी, तेही गावात राहणारा. आणि तुझा नातू एवढा मोठा माणूस, तो तरी कसा स्वीकारेल माझ्या वेदांतिकाला? सदाशिव थोडे अडखडत बोलले. तू त्याची काळजी नको करूस सदा, ते सगळं मी बघून घेईन. फक्त तुझा होकार आहे का ते सांग. हवं तर मी तुझ्या समोर हात जोडतो असं समज.
वसंतराव हात जोडून म्हणाले. तसे ते तिघेही विचारात पडले. हे बघ वसंता, मी नक्की तर सांगू शकत नाही, पण मी तुला आज उद्यापर्यंत सांगतो. तशीही माझी वेदांतिका आमच्या शब्दाबाहेर नाहीच. सदाशिव हसत बोलले. इकडे अमितच्या खोलीत अमित आपलं आवरत होता. तितक्यात दादा म्हणून वेदांतिकाचा आवाज त्या खोलीत घुमला. तशी अमितच्या ओठांवर स्माईल आली. बच्चा, अमित वेदांतिकाला वरून बघत म्हणाला. तशी वेदांतिका जाऊन त्याला बिलगली. मग झाली पूजा? अमितने विचारलं. तशी वेदूने कुठली मान खाली वर केली. आता तुझा चेहरा पाहिला, आता मला काही नको, बोलून अमितने वेदांतिकाच्या कपाळावर ओठ टेकविले आणि तिला आपल्या कुशीत घेतलं. सगळं प्रेम काय फक्त दादालाच मिळणार, मला नाही? राहुलचा आवाज आला. तसं दोघांनीही तिकडे पाहिलं तर राहुल दारात स्माईल करत उभा होता. तसा वेदांतिकाने हसूनच आपला एक हात पसरवून त्याला येण्याचा इशारा केला. तर राहुल सुद्धा धावतच जाऊन दोघांना बिलगला. तिघही बहीण भावांनी एकमेकांना घट्ट मिठी मारली. चला आता खाली जाऊ, आजोबांचे मित्र आजोबा आले आहेत, अमित बोलला. तशा त्या दोघांनी माना हलविला आणि मग तिघेही खाली आले. त्यानंतर थोडा वेळ थांबून जेवण वगैरे करून आणि सगळ्यांशी बोलून वसंतराव मुंबईला निघून गेले. मुंबई एक मोठा प्रशस्त असा बंगला, जणू आजचा राजमहलच असा होता आणि तितकाच मोठा सुद्धा होता. नोकर चाकर इतके की साधी इकडची काडी सुद्धा कोणी तिकडे करत नसावी असे. आणि त्याच बंगल्याच्या भल्या मोठ्या गेटवर 2 धष्टपुष्ट असे बॉडीगार्ड उभे होते आणि त्यांचं मोठ्या गेटमधून वसंतराव यांची गाडी आत आली आणि त्या मोठ्या महालाच्या दाराजवळ थांबली. ड्रायव्हरने उतरून पटकन मागचा गेट उघडला आणि मान खाली घालून बाजूला उभा झाला. तसे वसंतराव आत आले. त्यांच्या चालण्यात रुबाब झळकत होता आणि चेहऱ्यावर असीम शांतता, जी एखाद्याला आपली प्रिय, अतिशय प्रिय वस्तू मिळाल्यावर मिळते. बाबा, तुम्ही आलात, कसा झाला प्रवास? बोलत एक बाई नोकरांसोबत ज्यूस वगैरे घेऊन हॉलमध्ये आली. वसंतराव तिथल्या सोफ्यावर बसले. तसे त्या बाईंनी ज्यूसचा ग्लास त्यांच्या हातात दिला. प्रवास चांगला झाला सुनभाई. बरं, राजीव कुठे आहे? अजून आला नाही का? वसंतराव ज्यूस पीत बोलले. नाही बाबा, त्यांना थोडा वेळ होईल, ती बाई म्हणाली. बरं, ते आणि अभि आले की त्यांना आमच्या खोलीत पाठवा, आम्ही थोडा आराम करून घेतो. वसंतराव उठत बोलले आणि आपल्या खोलीत निघून गेले. तर ही आहे साधना पाटील, या महालाची राजमाता आणि आपल्या हिरोची आई. वसंतराव निघून गेले तशा साधना सुद्धा आपल्या कामाला लागली. सायंकाळची वेळ. बाबा, तुम्ही बोलवलं मला? राजीव वसंतराव यांच्या खोलीजवळ येऊन बोलले. तसं वसंतराव यांनी त्यांना आत येण्याचा इशारा केला. राजीव, आम्ही अभिसाठी मुलगी पसंत केली आहे. आमच्या मित्राची नात आहे, वेदांतिका. आपल्याला 1-2 दिवसात जाऊन त्यांचं लग्न उरकून घ्यायचे आहे. वसंतराव बोलले. तसे राजीव थोडे शॉक झाले. पण बाबा, अभि तयार होईल याला? त्याला तयार व्हावंच लागेल, नाहीतर आम्ही त्याला या इस्टेटीतून बाहेर काढणार. 1ही रुपया त्याला देणार नाही. वसंतराव बोलतच होते की, तुम्ही असे कसे करू शकता आजोबा? कुठल्या तरी गावंढळ मुलीसाठी तुम्ही मला, तुमच्या नातवाशी असे कसे वागू शकता? अभि खोलीत येत बोलला. तसे वसंतराव आणि राजीव त्याला बघू लागले. 6 फूट उंच, भारदस्त शरीर, गोरा रंग, भुरे डोळे, जेलने नीट सेट केलेले केस आणि चेहऱ्यावर ट्रिम केलेली दाढी असा अभि खोलीच्या दारात उभा होता आणि रागाने वसंतराव यांना बघत होता. हो, बरोबर ऐकलंस तू, तुला वेदांतिका सोबत लग्न करावंच लागेल. वसंतराव सुद्धा रागाने बोलले. दोघेही एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालून पाहत होते. अभिच्या डोळ्यात दंड दिसत होता,
तर वसंतराव यांच्या डोळ्यात आदेश स्पष्ट दिसत होता. आणि जर मी नाही म्हटले तर? अभि नजर रोखत जबर आवाजात बोलला, तर इथून निघायचं. वसंतराव सुद्धा तितक्याच स्टेशनने बोलले. तसा अभि तारतार पावलं टाकत त्यांच्या खोलीबाहेर चिडून रागात निघून गेला. तसे तर मागे वसंतराव त्याला स्मित हसत बघत होते. अभि आपल्या खोलीत आला आणि रागात ती खोली उद्ध्वस्त करू लागला. आजोबा स्वतःला समजतात काय? इंग्रजाच्या जमान्यातले जेलर, जे काहीही करून माझं लग्न कुठल्या तरी त्या गावंडर मुलीसोबत लावून देतील. आणि मी काय फक्त सुंभासारखं बघत बसायचं का? मी त्या मुलीशी अजिबात लग्न करणार नाही, मुळीच नाही. अभि धुसफुसत बोलला. त्याला हे लग्न काहीही झालं तरी करावंच लागेल. आम्ही तसा शब्द दिला आहे सदाला. वसंतराव राजीवजी यांना बघून बोलले. पण बाबा, तुम्हाला माहिती आहे अभि हे लग्न करणार नाही, राजीवजी बोलले आणि वसंतराव यांना बघू लागले. आम्हाला आणखी खूप काही माहिती आहे, फक्त आम्ही बोलत नाही इतकंच. नाहीतर तुमचे चिरंजीव कुठले रंग उधळतात ते काही आमच्यापासून लपलेले नाही, वसंतराव म्हणाले. तशी आता राजीवजी यांची मान खाली गेली. त्यांना सुद्धा माहिती होतं वसंतराव कुठल्या गोष्टींबद्दल बोलत आहेत. आणि म्हणून आम्ही या मोकाट सुटलेल्या बैलाच्या गळ्यात वेदांतिका नावाचं व्यसन घालणार, म्हणजे घालणार, काहीही झालं तरी. वसंतराव सुद्धा हट्टाने बोलले. तर बिचारे राजीवजी या दोघांमध्ये अडकून पडले. एकीकडे मुलगा आणि एकीकडे बाप, आणि दोघंही एकमेकांना सव्वा माप. म्हणून राजीवजी हताश होऊन वसंतराव यांच्या खोलीतून बाहेर पडले. आता काय होईल पुढे? अभि तयार होईल का लग्नाला? आणि वेदांतिका, ती देईल का लग्नाला होकार? कसं असेल त्यांचं नातं? बघू पुढच्या येणाऱ्या भागांमध्ये. आजचा भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि शिवगौरीच्या कथेप्रमाणे या कथेलाही तुमचा पाठिंबा असू द्या. कथा आवडल्यास लाईक शेअर करून पुढचे भाग वाचायला चॅनलवर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.